आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी वारी माझ्या मल्हारी या मताचा माणूस मी नाही. अंगात यावाच, पण अंगात येण्याची जागा वेगळी आहे. कीर्तनात नाही, पण अलीकडे कीर्तनात अंगात येतं. अंगात येण्याची जागा कोणती? जत्रा यात्रा, तिकडं मोकळं खेळा, कुठं तिकडं, इथं नाही. पण अलीकडे मंडपात खेळा लागले. हे शोकांतिक आहे. अहो, अंगात येणं म्हणजे तरी काय? तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. अंगात येणं म्हणजे काय? एक तालाचा प्रकार आहे. कशाचा प्रकार आहे? तालाचा प्रकार आहे. चांगला वाजवणारा जर कधी असला ना, चांगला म्हणजे हे चांगलेच आहे. चांगला वाजवणारा म्हणजे माझे श्री गुरु वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य सुभाष भाऊ देशमुख भाऊनी जर कधी मृदंग वाजवला तर मरक्या माणसाने उठून नाचवाशी भाऊच्या हातात जातो. आता वाजवणाऱ्याचे प्रकार 3 झाले. किती? 3. वाजवणं वेगळं, बदडणं, आणि त्याच्यात 3रं ठोकणं वेगळं. वाजवणारा जर चांगला असेल दादा, चला हे जर तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्हाला मी अंगात येणं म्हणजे तर काय? आता अंगाला माहिती माझा विनोदी स्वभाव आहे. स्वभाव कसा आहे? विनोदी. दृष्टांत हा सिद्धांत करता राहतो. कशा करता राहतो? हसण्याकरता नाही, सिद्धांत करता. अंगात येणं म्हणजे काय तुम्हाला सांगतो. हलकी वाजवणारा पाहिला तुम्ही? कड्यामध्ये 2 पैलवान आहे. तालाची ताकद सांगतो. कड्यामध्ये कोण आहे? 2 पैलवान आहे. एकदा हलकी वाजली दादा, नत्ताडांग केलं तर ही हलकी कोणाच्या अंगात घुसायला पाहिजे? पहिलवानाच्या. बरोबर आहे की नाही? पहिलवानाच्या अंगात हलकी घुसायला पाहिजे. एकदा ती हलकी पहिलवानाच्या अंगात घुसली वा, पहिलवानाच्या डोक्यात एकच असतं, कोणतं कडवं काट टाकायचं, कोणता डाव टाकायचा, कोणती पकड टाकायची, पहिलवान कसा चित करायचा. हे कोणाच्या डोक्यात? पहिलवानाच्या. बसणाऱ्याच्या डोक्यात एकच असावा, कोण पडतो. बरोबर आहे की नाही? त्यांनी पुढचा शहाणपणा करू. पण ही तालाची ताकद अशी आहे दादा, एक टिपरू पडलं, 1 पट झालं, दुप्पट झालं, आणि एकदा तिप्पट नत्तरांग केलं. तालाची ताकद सांगतोय तुम्हाला. एकदा तिप्पट सुरू झालं, 1 पट, दुप्पट, तिप्पट झालं, ती हलकी पैलवानाच्या अंगात घुसतीच. म्हणजे बसणारी आहेत ना, बसणारी साईडला, ती हलकी बसणाऱ्याच्या अंगात घुसती. एकदा ती हलकी बसणाऱ्याच्या अंगात घुसली का बसणारे शांत बसत नाही. मग बसणारा काय करतो? ह्यो हात ह्या हाताला लावतो असा, बरं का? बसणारा कसा करतो? या अनुभवातलं बोलतो मी तुम्हाला. बसणारा कसं करतो? जशी जशी हलकी वाजन तसा बसणार. तुमच्या बसणाऱ्याच्या लक्षात येत नाही कसा करतो तो? असा करतो, जागेवर असा हात करतो. ह्यो हात जेव्हा दुसऱ्याच्या इथं लागतो तेव्हा शेजारचा म्हणतो काय करतो? ते म्हणे मी फिरीत होतो. अरे तिथं फिरिणारे फिरी तिथं बसल्या बसल्या यांना कमी देतो. ही कशाची ताकद आहे? तालाची ताकद. अंगात म्हणजे येणं काय आहे? ही ताल आहे. आता या बसणाऱ्या माता बहिणी, आता यांचं उदाहरण देतो. आता आपलं उदाहरण झालं, आता यांचं देतो मी तुम्हाला. सजाती विजाती भेद खंड ब्रह्ममाय नाही सांगत, साधी भाषा आहे. ही तालाची ताकद आहे. माझ्या पुढे 2-3 आजी बसलेल्या. आजी, तुम्हाला नागपंचमीचा झोका खेळा वाटत नाही का? खेळा वाटतो, पण खेळण्यासारखी अवस्था राहिली नाही. झोका खेळता येत नाही, पण झोका पाहिल्याशिवाय दम निघत. आजी त्या नागपंचमीच्या झोक्याजवळ जाऊन अशा उभा राहतात. आमच्या याच्यात तरुण बहिणी आहेत ना, अशा सुंदर झोका खेळतात महाराज. झोक्याची स्पीड वाढली ना, काही बहिणी डायरेक्ट त्या झाडाचं पानच तोंडात तोडून आणतात. एकदा त्या झोक्याची स्पीड वाढली, आजीला झोका खेळता येत नाही, पण तो झोक्याचा ताल आजीच्या अंगात घुसतो.
कोणत्या? बरोबर आहे, आमच्या आजीच्या लक्षात आला. एकदा तो झोका तिकडे गेला आणि इकडे आला. खेळता येत नाही, पण आजी कशी करते त्या झोक्याला पाहून हुई आणि हुई आणि हुई. आता हुई काय येतंय तुमच्या लक्षात? दृष्टांत हा सिद्धांत करता असतो दादा. ही तालाची ताकद आहे. असा ही ताल तुमच्या आमच्या अंगात नाथ महाराजांनी आणून पाहिला. मुआ घ्या सोमुआ घ्या प्रेम नगरवारी, सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. आपला विषय असा चालला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज तुम्हाला आम्हाला जाग करतात. महाराजही जाग करता. उठा जागे भारी. नाथ महाराज म्हणतात परमार्थ कधी करावा. नाथ महाराज तुम्हाला आम्हाला सांगत होते. नाथ महाराजालाच एक जणाने विचारलं, बाबा तुम्ही कधी परमार्थ केला? नाथ महाराज म्हणतात मला कळतच नव्हतं, असं वाटतं कधी करावा. ही अवस्था दिसते. कितवीला आहे शाळेत? काय नाव आहे तुझं? सोहम. पप्पाचं? वा काय गोड नाव आहे हो. गजानन आडनाव? इंगळे. सोहम गजानन वेगळे. या बाळाच्या नावाने टाळ्या वाजत सगळे. हे जे सोहम हो काय रे? कार्तिक. संस्कार. काय गोड नाव आहे हो. कार्तिक, संस्कार. हे सोहम ओहम गोड नाव आहे. मी तुम्हाला कशा करता सांगतो. हा जो सोहम आहे ना, याच्यापेक्षा बाल्यावस्था आहे नाथ महाराजांची. अरे विचारणारा विचारतं तुम्ही कधी परमार्थ केला? नाथ महाराज सांगता, सांगू दादा, मी बाल्यावस्थेत असतानाच पैठण नगरी सोडली. ऐका आता. पैठण नगरी सोडली. नाथ महाराज निघले आपल्या ह्याच जिल्ह्यामध्ये दौलताबाद किल्ल्याकडे. एसटीना नाही, लक्झरीना नाही, जिपनी नाही, पायी निघले. 3 दिवस लागले माझ्या नाथ बाबाला तिथे जायला. ही बाल्यावस्था आहे. नाथ महाराज त्या किल्ल्याच्या पायथ्याजवळ गेले. जनसमुदाय तिथं थांबलेला होता. नाथ महाराजांनी विचारलं, का हो मी राजांना भेटण्याकरता आलो. पहिले महाराज राजे महाराजे होते. पहिले अंडरलाईन करा. पहिले महाराज कोण होते? राजे महाराजे होते. आताचे महाराज राजे का होत नाही याचं चिंतन महाराजांनीच करावं. जनार्दन स्वामी दौलताबाद किल्ल्याचे राजे होते. जनसमुदाय खाली थांबलेला होता. माझे छोटे नाथ बाबा विचारतात, का हो मी राजांना भेटण्याकरता आलो. कोण राजे? जनार्दन स्वामी महाराज. त्या सदग्रस्तांनी सांगितलं, दादा 2, 3, 4 दिवस झाले आम्ही इथं उभा आहे. राजांच्या भेटी करताच थांबलेलो आहे बाळा, आणि तुम्ही आताच येत नाही तर तुला कसे ते बा महाराज भेटतील. पण काय योग माझ्या नाथ बाबाचे. नाथ महाराजांनी प्रजेमध्ये एंट्री करणं, जनार्दन स्वामींनी किल्ल्यावरून खाली येणं. जनार्दन स्वामी किल्ल्यावरून खाली येत नाही. नाथ महाराजांनी पाहिलं, अरे ज्या साधूच्या दर्शनाकरता मी आलोय, ज्या महाराजांना भेटण्याकरता आलो, ते महाराज दुसरे तिसरे कोणी नसून हेच महाराज असावा. म्हणून नाथ महाराजांनी मुसंडी मारली समाजात. आणि जशी मुसंडी मारली, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आपलं डोकं जनार्दन स्वामीच्या चरणावर ठेवलं. राजाने ते छोटं बाळ पाहिलं. काय तेज होतं माझ्या नाथांचं. पाहिलिया वेद लावी राजस कुमार, मदनाचा पुतळा रवेशी शिकळा लुपलिया. पाहिल्याबरोबर जनार्दन स्वामींनी प्रजेला न भेटता नाथ महाराजाला असं कडेवर घेतलं. तोंडावरून आलाबाला केला. 2 पप्प्या घेतल्या. कोणाच्या? कोणाच्या? नाथ महाराजांच्या. काय घेतल्या? कारण ते पप्पी घ्यायसारखं बाळ होतं. इतकं तेज होतं, इतकं गोड होतं. आणि जनार्दन स्वामी विचारतात, बाळा कोण्या गावचा आहे?
नाथ बाबा म्हणतात दुरून आलो मी गा बाबा मी दुरून आलेलोय, भूक लागली हो, खाल्लं सुद्धा काही नाही, डायरेक्ट तुमचं दर्शन चाललं, मला भूक लागलं. बसणारे म्हणते पैठण ते दौलताबाद पर्यंत हाटली काय थोडे. मग नाथ महाराजांनी एखाद्या हाटलीमध्ये खाल्लं नसेल का काही नव्हत्या. आता इतक्या हाटली झाल्या त्याचं हरिपाठात वर्णन नाही. हाटलीची गणना कोण करी. त्या टायमाचे महाराज हाटलीत खात नव्हते बरं का, ऐका चांगलं. त्या टायमाला महाराज लोक हाटलीत खात नव्हते, हाटलीमध्ये जात नव्हते, हाटली पुढे उभा. आता आताची काही सांगण्याची गरज आहे का. माझे गुरुवर्य निष्कलंक ब्रह्मचारी, ज्यांची महाराष्ट्रामध्ये ढाण्या वाघ म्हणून ओळख होती, असे गुरुवर्य जयराम महाराज भोसले. माझे बाबा अरे जर कधी सिद्धे बेटावरून निघले आणि माऊलीच्या दरबाराकडे येत असताना घंटी जरी वाजत आली आणि हॉटेलमध्ये जर आम्ही कोणी चुकून जर असेल तर हॉटेलमध्ये आम्ही कुठं लपत होतो आम्हालाच कळत नव्हतं. बाबा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही हाटलीच्या बाहेर सुद्धा येत नव्हतो. आज अवस्था कशी आहे बघा ना दादा. हॉटेलमध्ये जर आपण बसलेला असतो ना, आम्हाला जे शिकविणारे आहेत ना, जे शिकविणारे महाराज असतात, आम्हीच आत बसले बसले म्हणतो दोन कट द्या. आता हे गुरु शिष्य संगतची हाप येते. आलं लक्षात. आता सांगण्याचा आनंद नाही दादा, तो आनंद आहे. महाराजांच्या त्या टायमाला महाराज हॉटेलमध्ये वगैरे गेले नाही. जनार्दन स्वामी म्हणतात भूक लागली का बाळा. सेवकाला सांगितलं यांना खाण्याकरता द्या. जेवण दिलं दादा, मिष्टान्न भोजन दिलं. नाथ महाराजांनी जेवण केलं, तृप्तीचा ढेकर दिला, अप केलं. आणि आता नाथ महाराजाला जनार्दन स्वामी विचारता कशा करता आलात, कशा करता आलात महाराज. जनार्दन स्वामीला नाथ महाराज म्हणतात काही मी उद्धार पावेन, बाल्यावस्थेतले नाथ महाराज जनार्दन स्वामीला विचारता काही मी उद्धार पावील, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, माझ्या चित्ताचं समाधान करा, असे नाथ महाराज स्वामीला विचारतात. स्वामी म्हणतात बाळा आल्या आल्या संताकडे चित्ताचं समाधान होत नाही. चित्ताचं समाधान कधी जर होत असेल तर त्याला सेवा करावी लागते. काय करावी लागते? सेवा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानोबराय म्हणतात तेथे सेवा हा, सेवा केल्याशिवाय मेवा भेटत नाही. मग नाथ महाराज म्हणतात मी काय सेवा करावा मग मला मेवा भेटेल. जनार्दन स्वामी म्हणतात ते आम्ही सांगू शकत नाही, तुम्ही ठरायची काय सेवा करायची ती. अशी सेवा केली माझ्या नाथ बाबांनी, अशी सेवा केली, अशी सेवा केली का स्वामीला वाटलं कोण सेवा करीत असेल या किल्ल्यावर. हजारो शिष्य होते तिथं, 100-200 नाही, हजारो. जनार्दन स्वामी म्हणे कोण सेवा करत असेल. सेवा करत असताना अशी सेवा करावा. आता या परांगणामध्ये बरं का पवनसुत बजरंगबली या दरबारात सेवा करावा. किंबहुना हे लक्षात येत नसेल तर हा धर्मसभा मंडप आहे, ऐका. या धर्मसभा मंडपामध्ये माणसं असताना चटाया टाकावं का नसताना चटाया टाकावं. ऐका ना, ऐका. असताना टाकावं का नसताना टाकावं.
बरोबर बोलले, नसताना टाकावं याला काय म्हणायचं? सेवा. पण आपले दोन मन राहते, एक चांगलं आणि वाईट. एक मन काय म्हणत, कोणीतरी पाहिलं पाहिजे आपल्याला चटाया टाकीतो. तुमच्या लक्षात आलं गेला कोणती सेवा म्हणायची? ही अहंकारी सेवा. हे तुमच्या लक्षात नाही आलं तर एक पौराणिक उदाहरण देतो तुम्हाला. गरुड माहिती आहे तुम्हाला? गरुड. गरुडाने देवाला पाठीवर बसावं जावं, बरं का, पाठीवर घ्यायचं आणि पूर्ण भ्रमण करा जावं. आणि भ्रमण करून द्वारकेत आले का गरुडाने 10-5 लोक गोळा करा जावं. 10-5 देव आपल्या सिंहासनावर आरूढ झाले का गरुडाने काय म्हणावं माहितीये? तो देव असा म्हणतो का मी विश्वाचा मालक आहे, गतीर भरता प्रभू साक्षी, माझ्या सत्तेनं वेद बोलतो, सूर्य चालतो. पण मंडळी, जरी त्यांच्या सत्तेनं सगळं चालत असेल, पण तो देव माझ्या पाठीवर बसून पूर्ण भ्रमण करतोय. मग तो देव मोठा का मी मोठा? आता लोक कोणाला मोठा म्हणते? बोला की कोण? बरोबर आहे, गरुडाला. हे देवाला कळलंय आपलं गावात हलकी वाजित आहे. आता हे देवाला सांगायची गरज आहे का? न सांगता तुम्हा कळू. देवाला काय सांगायची गरज आहे बाबा? देव म्हणला गरुडा तुला वेळ प्रसंग आल्यावर सांगत देव काय असतो ते. आला वेळ प्रसंग, तुम्हाला राम अवतारातली सगळी कथा सांगत नाही. राम अवतार थांबला आणि मारुती रायाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झाल्या. माझे बजरंगबली रडू लागले, माझा पवनसुत हनुमानजी रडू लागले. काय म्हणते? देवा तुम्ही तुमचा अवतार आता थांबविणार आहे, मला या अवतारातलं दर्शन कधी होईल? असं प्रभू रामचंद्राला बजरंगबली म्हणतात. प्रभू रामचंद्राने सांगितलं, हनुमंता मी तुम्हाला कृष्ण अवतारात सुद्धा दर्शन देईन. कोणत्या अवतारात? आता सगळं विस्तार करत सांगत बसत नाही. अवतार थांबला, कृष्ण अवतार झाला, लहानशे मोठे देव झाले, देव त्या द्वारकेचे राजे. योगायोग असा काम मारुती रायनी द्वारकेमध्ये एंट्री केली, वाटिकेमध्ये आले, बगीच्यामध्ये. फळं खाजाईन, झाडं उपटून टाकायचं. कोण? मारुती राय. शिवकाने पाहिलं, काय वा नरासन म्हणे, झाडाचे फळं खाय नका पण झाडं उपटून टाकीत. मग एक सेवक गेला, शिवाजी महाराजांना जसा मुजरा करून जे जेकार करत होते तसा एक सेवक आला आणि कृष्ण परमात्म्याला मुजरा केला आणि आवाज दिला, राजाधीरा गोपाल कृष्ण की जय हो. भगवान म्हणतात काय झालं? आपल्या बगीचेमध्ये कोणतं तरी वानर आलेलं आहे, फळं खातय, झाडं उपटून टाकतय. भगवान कृष्ण परमात्माने वानर हा शब्द ऐकल्याबरोबर देवानी डोळे झाकले. देवानी डोळे झाकले. कोणी झाकले? देवानी. वानर मानल्याबरोबर देवानी डोळे झाकले. देव असं म्हणून राहिले, कोणतं वानर आलं? माझा अंगद आला का? माझा नील आला का? माझा जामवंत आला का? कोणतं वानर आलं? डोळे झाकल्याबरोबर देवाला वानर दिसलं, ते बजरंगबली. हनुमंतराया दिसले आणि विश्वाच्या मालकाने हात असा नेला दादा. आणि भगवान म्हणतात, माझा बजरंग आला, माझा हनुमान आला, माझा पवनसुत आला. माझा म्हणण्याकरता त्याला सेवा करावी लागते. काय करावं लागते? किती मोठी मारुती रायाची सेवा होती, निष्कलंक सेवा. तुम्हाला प्रसंग सांगू का? आमच्या सारख्या कीर्तन करायला रामानाचार्याला चालू आहे तरी बोलतो बरं. रामानाचार्य, कीर्तनकार, भागवताचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य यांना खरं देव माझा म्हणीनच का? ही मोठी अडचण आहे दादा. मारुती रायाला देव माझा म्हणतो, अर्ध्या मिनिटात सांगतो. पूर्ण युद्ध झालं, प्रभू रामचंद्राने सगळं सगळ्याला काही दिलं, पण बजरंगबलीला काहीच दिलं नाही. सीता मैया म्हणता, खरी जनती सेवा आहे प्रभू, तुम्ही त्यांना काहीच दिलं नाही. अनमोल असा नवरत्नाचा हार सीता मैयाने बजरंगबलीला दिला. बजरंगबली ते हार घेऊन झाडावर गेली. ताड दिसी नवरत्नाचा हार सोडला आणि एक एक मणी घ्यायचा, दाताने थोडासा खाली टाकायचा. आई साहेबांनी पाहिलं आणि आई साहेब म्हणू लागल्या, मारुती राया हे वानरा, तुम्ही वानर ते वानरच. बजरंगबली म्हणतात, आई साहेब असं का म्हणला तुम्ही? ह्या रत्नाची तुम्हाला किंमत कळली का? हे अनमोल आहे. मारुती राय म्हणले, आई ते किती अनमोल आहे किती मोल आहे मला माहिती नाही,
पण या मण्यामध्ये माझा राम आहे का नाही ते पाहतो. याच्यात रामच नाही तर त्या मुलाला ठेवायचं कशाला. अशा भगवत भक्ताला देव माझा म्हणतो. आणि त्या टायमाला देव म्हणले माझा बजरंगबली आला. आणि त्या टायमाला गरुडाचं ध्यान आलं. कोणाला? देव. देव म्हणले गरुड कुठे बघा बरं जरा. गरुड 10-5 जणात बसलेलाच होता. त्याची मीटिंग चालू होती. मीटिंग कोणाची? हा असं ध्यानात धरा. एक जण आला म्हणला गरुडा. ते म्हणला काय? तुम्हाला आत्ताची आत्ता राजाने बोलिलं. ते म्हणला पुढं होय आलोच. राजे म्हणे काय झालं? गरुड येतो म्हणला म्हणून आला नाही. पुन्हा जा. हे गरुडा देव रागवले चल. गरुडाला अहंकार झाला होता. देवाला अहंकारी सेवा सहन होत नाही. मग गरुड असा आला देवापाशी आणि देवाला म्हणला काय? अरे देव म्हणला मी राजे जरा खालच्या पट्टीत बोल ना. काय? ते म्हणे अरे गरुडा आपल्या बगीच्यामध्ये कोणतं तरी वानर आलं. त्या वानराला म्हणा या नगरीचे राजे बलराम दादा यांनी बोलवलं म्हणून सांग. ते गरुड काय म्हणतात? काय देवा तुम्हाला शोभत का? मी कोण आहे? मी कोण आहे? ब्रह्मास्मी. मी कोण आहे तुम्हाला समजतं का? म्हणजे देवाला विचारतो. देव म्हणतात तू मला कोण आहे ते सगळं चांगलं समजतं म्हणूनच मी सांगतो. जा त्यांना म्हणा या नगरीचे राजे बलराम दादा यांनी बोलवलं. काय देवा छाटछूट कामं सांगता? वानर बोलायचे मला. देव म्हणला मी सांगतो ते एवढं कर फक्त जाय. तुमच्या मनाने गरुडाची भावकी आज बी नाही काय लय मोठी आहे. मला एखाद्याला तुम्ही सांगा पक्वा झाला कणिक घेऊन या. ते काय म्हणतं माहितीये का? तुम्हाला आम्ही दिसलो बो असं समजायचं. हे लय गरुडाच्या जवळच आहे. सांगितलं एक काम करा जा. गरुडाला राग आला महाराज. राग आला ताण ताण करीत गरुड गेला बाबा त्या बगीच्याकडे. आता ज्याला राग आलेल्या माणसाचं बोलणं चांगलं नसतं बरं का. चालणं सुद्धा चांगलं नसतं. बसणं सुद्धा चांगलं नसतं. ज्ञानोबराय म्हणतात बोलत असताना तर असं बोलावं. साज आणि मवाळ मी तुले परी रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताचे गोड बोलावा. बोले आईसा बोली जेने बोले विठ्ठल डोली. काही जणांचं बोलणं न सांगितलेलं बरं. काही जणांच्या बोलण्यात अशी तपश्चर्या आहे महाराज. बोलणं चुकणं संगच. काय गाड्या बैल नो हे. आणि काही जणांचं याच्या पुढे सांगू का? काही जणांचं मार खाऊन बी बोलणं सुधरत नाही. काय खाऊन? मार. एका श्रीमंताच्या मुलाचं लग्न होतं. ऐका श्रीमंताच्या मुलाचं लग्न होतं. सॉफ्टवेअर इंजिनियर असेल पोऱ्या. आता त्याच्या पुढे नाचणारे काय गुरुमागचे जाणारे मागचे थोडेच पोरं असतील. लांब लांबच्या शहरातून आले होते. सुंदर डॅन्स चालू होता. तिथे एक वाईट बोलणारा गेला. म्हणला हा ह्या नवरदेवाचा बाप कोणता आहे? ती एक जण ते कडक टोपीवाले दिसते का तिचे. हे तिथं गेलं. मी म्हणतो आपलं जमत नाही तर किक मारून घरी निघून जाऊ आपण वाईट बोलू. त्या नवरदेवाच्या बापाला हा वाईट बोलणारा म्हणला घ्या ना नवरदेव तिकडे. त्या नवरदेवाचा बाप म्हणला 10-5 मिनिटं उशीर झाला म्हणून काय बिघडलं नाचतात तर नाचू द्या. हे वाईट बोलणार म्हणलं तितक्यात जर तुमचा नवरदेव जर मरण पावला तर मग कसं होईल? हे बोलणं चांगलं आहे. अरे शुभ घडीची प्रसंग आहे. तिथं त्या नवरदेवाचे 2-4 चुलत भाऊ होते यांच्यासारखे. कोणासारखे? हे पाहिले तुम्ही. काय नाव आहे तुमचं? जनार्दन महाराज सारखे 2-4 चुलत भाऊ होते. हे आमची इकडे बसलेली एक. तुम्ही भाऊ असे म्हणल्यावर कसं झाला? ह्या 2-4 चुलत भावाने याला मंदिराच्या पाठीमागं नेलं. कोणाला? वाईट बोलणाराला. त्याला जई जुई मोगरा गुलाब झेंडू याचा हार घालून सत्कार केला का? सुजूतर मारला. सुजूतर. आता इतका मारल्याच्या नंतर तरी याच्या बोलण्यात परिवर्तन हो. अशा लोकांच्या बोलण्यात परिवर्तन होत नसतं. असा रस्त्याने निघला महाराज. असा खोल दरीचा रस्ता होता. जुना पांदीचा रस्ता होता. जिल्हा परिषदचं इलेक्शन होतं. बिगर अन्न पाण्याचा प्रचार करून पोरं गाडी ती गावाकडे येत होते. अंधार पडलेला होता. एक जणांनी ह्या वाईट बोलणाऱ्याला पाहिलं. फोकस पडला. अरे आपल्या सर्कल मधलं दिसतं म्हणे. कधी कधी एका मताने बी माणूस पडतं. घ्यायला गाडीत बसून. यांनी गपचिप गाडीत बसवा ना. त्या पोराला म्हणला कुठे गेलते रे? ते पण गेलतो आम्ही इकडं. इकडे कुठं? ते नाही का आपल्या जिल्हा परिषदला उभा आहेत. याची भाषा कशी असावं आपले ते? अरे नक्की 8-10 हजार मतांनी नक्की विजय होतील हीच भाषा असो ना. त्या पोराला ह्यो काय म्हणला? ते उभा आहे काय? मला नाही वाटत तो निवडून येईल म्हणून. त्या पोराने टिपर खाली घेतलं ना असा मारला म्हणतात तिथे.
आता इतका मार खाल्ल्यावर तर दमली व्हा ना, थोडा बोलण्यात परिवर्तन व्हा ना. घरी गेला धर्मपत्नीने अशी कडी वाजली, धर्मपत्नीने मला कडी उघडत नाही तर भजनाचा गोड आवाज कानावर पडला. तो बायकोला म्हणलं एक आवाज कुठं काय? ते म्हणे आपल्या मिलिटरीमॅन साहेबांनी नाही का भव्य दिव्य आरशीशी बांधलेली म्हणे. हो तिथं घरभरणीचा कार्यक्रम आहे. हे घरी न जाता तिथं गेलं. ज्या मालकाने कोटी रुपये खर्च करून घर बांधलं होतं त्याला कोणीच विचारलं नाही याला खर्च किती आला. प्रत्येक माणसं स्तुतीप्रिय आहे. त्याला असं वाटलं नुसतं लोक जेव्हा निघून जाईल. त्याला राग आला, आपण एवढा खर्च केला, कोणीतरी विचारायला पाहिजे होतं किती खर्च आला. ते झोपलेलं होतं आणि हे वाईट बोलणार तिथं गेलं. वा 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 काय घर बांधलं राव. कोणी बांधलं असेल? आता जेनी बांधलं ते झोपीतून उठलं. ते म्हणला भाऊ तू येण्याकरता लई उशीर केला, या 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 या. त्याला आत घेतलं, त्याचं बोट धरलं. हे किचन रूम, हे ते रूम सगळं दाखवलं महाराज. आणि बाहेर येताना हे आत उभा राहताना जेव काय म्हणतो, साहेब सुंदर बंगला बांधला पण एवढा जाड सलाब कशाला टाकला? साहेब म्हणले नेमकं तुम्हाला मनाचं काय? ते म्हणे आपण वाईट हेतूने नाही म्हणत, पण तुम्ही जर सगळे झोपली आणि हो सलाब जर तुमच्या, नेमकं तुम्हाला काय म्हणायचं लक्षात आलं? अरे अजून घरात प्रवेश नाही, ते हो पडायची वाट पाहतोय. अशी जे बोलणारे असते ना, किती जरी मारलं त्यांच्या परिवर्तन. आता विषय असा चालला होता, गरुडाची भाषा चांगली नाही, मग देवाच्या सानिध्यात आहे. गरुड बगीच्याच्या जवळ आला आणि आवाज देतोय. गरुड काय म्हणतोय? वानरा, हे वानरा. मारुतीराय म्हणतात काय गोड बोलते वानरा. मारुतीराय म्हणले काय? ते म्हणे आमच्या नगरीचे राजे. ते म्हणे पुढे बलराम दादा यांनी बोलवलं. मारुतीरायाला राग आला. अरे मला वाढणारा म्हणला याचा राग नाही, पण माझ्या रामापेक्षा कोण बलवान आहे म्हणून मारुतीरायाला राग आला. मारुतीराय म्हणले ऐकायला येत नाही जवळी. काय निष्ठा आहे दादा माझ्या बजरंगबलीची? इतकी निष्ठा असावा. ज्याची निष्ठा आहे त्याचीच नाव आज निघतील. लक्षात ठेवा, ज्यांची निष्ठाच नाही त्यांचं नाव कोणी घेत. तुम्हाला एक उदाहरण सांगतो कर्मवीर भाऊराव पाटलाचं. आता भरपूर लोक पैशावाले झालेत. ऐका, मी टिपणी कीर्तनकार नाही, 22 वर्ष मृदंग वाजवलेला आहे आणि श्रवण करून तुमच्या पुढे उभा आहे. ते टिपणी म्हणल्यावर लय गोंधळ होतो. विठ्ठल विठ्ठल. आता इतके झाले दादा, इतके पैशावाले झाले बरं का. एक काळ असा होता महाराज लोकांना पैशावाले शोधावं लागत होते. काय करावं लागत होते? शोधा लागत होते. आता शोधण्याची गरज नाही, पैशावालेच महाराज शोधित येतात. येत तुमच्या लक्षामध्ये? इतकं झालं. पण त्या काळात जुनं ते सोनच होतं. वैकुंठवासी सद्गुरु गुरुवर्य भगवानगडाचे मठाधिपती भीमसिंह महाराज, गहिनीनाथ गडाचे मठाधिपती गोरक्षम महाराज पुंडलिक महाराज, त्याच्यानंतर नारायणगडाचे मठाधिपती सद्गुरु महादेव बाबा, तारकेश्वर गडाचे मठाधिपती नारायण बाबा. ही जी मंडळी आहे ना, हे गाड्या घेऊन फिरत होते, धान्य गोळा करत होते. इतकं धान्य प्रत्येक गावात 10-5 पोते गोळा होत होते. जुनं ते सोनच होतं. लोक उत्साहाने दान देत होते. तसं कर्मवीर भाऊराव पाटलांनी ठरलं. मी कशाबद्दल बोलतो चांगला ऐका बसणार आहे. निष्ठा. निष्ठा. कर्मवीर भाऊराव पाटलांनी ठरवलं सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हायस्कूल उभा करू. म्हणून प्रत्येक गावात जायचं, कुठं 2 पोते, कुठं 3 पोते, कुठं 4 पोते असं धान्य गोळा करायचं आणि आठवडी बाजारामध्ये जाऊन ते धान्य विकायचं. वीट सिमेंट काय जे असेल ते घेऊन जायचं आणि हळूहळू हायस्कूलचं बांधकाम सुरू ठेवायचं. एक दिवस इतका मोठा पैशावाला भेटला कर्मवीर भाऊराव पाटलाला. भाऊराव पाटलाला सांगितलं, भाऊराव पाटील अनेक गावं फिरण्यापेक्षा, अनेक गावाला धान्य गोळा करण्यापेक्षा मी तुम्हाला इतका पैसा देतो, इतका पैसा देतो, काही दिवसामध्ये तुमचं हायस्कूल उभा राहील. पण माझी एक आट आहे. काय आट आहे? या हायस्कूलला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव न देता माझ्या बापाचं नाव द्या. माझ्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी सांगितलं, एक परता मी माझ्या बापाचं नाव पुशीन, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पुसविणार नाही. याला काय म्हणायचं? आता तशी निष्ठा राहिली का? आता सगळी निष्ठा निष्ठीच आहे मला.
ह्या फक्त आता आठवणी राहिल्या. गेली दिगंबर विश्वरई भोवती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. हे आमचे महाराज आहेत ना, पंचाळ महाराज. तुम्ही पंचाळ महाराजाला विचारा. पंचाळ महाराज आपला भक्ती शक्तीचा कार्यक्रम झाला. जर त्या जुन्या काळात असतात आपल्याला किती गावाला धान्य गोळा करत हिंडा लागलं असतं. पण आम्ही त्या भक्ती शक्तीच्या टायमाला ठराविक सांगत नाही, पण ठराविक 2 माणसाकडे गेलो तर अनेक गावं फिरण्यापेक्षा त्या 2 माणसांनीच आम्हाला सगळं दिलं. विठ्ठल इतकी लोक आहे. आपला विषय असा चालला होता निष्ठेबद्दल. निष्ठा. मारुती राया म्हणतात माझ्या रामापेक्षा कोण बलवान आहे, म्हणून त्या गरुडाला असं जवळ घेतला. असं जवळ ये म्हणे, इथं जवळ ये. असा जवळ घेतला रामेश्वर म्हणून. असा हावसाला. काय रे म्हणे. ते गरुड म्हणला तुला ऐकायला येत नाही काय. ते बोला आता सांग म्हणे. आमच्या नगरीचे राजे. ते म्हणे पुढं बल म्हणणं. प्रभूचं नाव सुद्धा ऐकून घेतलं नाही मारून. बल म्हणणं एक टाकली दादा. एका चापटीमध्ये गरुड कृष्ण परमात्म्याच्या चरणाजवळ नुसता नादिन धिन्ना नादिन धिन्ना. देवाच्या पायाजवळच नुसता हिव आलेला माणूस पाहिला. हो 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 हो. एका चापटीपाशी देवापाशी गेला असं हिव आलेल्या माणसासारखं असं करतो. हो हो हो. देव म्हणले काय गरुडा गरुडा. तेवढं देव म्हणले गरुडा मोकळं बोल ना. ते म्हणे हो हो हो. अरे गरुडा बोल ना. ते म्हणे काय बोलायचं. गरुड म्हणला देवा ते वानर लय खतरनाक आहे. देव म्हणला गरुडा मला समजलं नाही. ते म्हणे तुला जे नाही समजलं ते मला समजलं, पण लय उशीर झाला त्याला. काय म्हणलं ते. तुम्हाला बी समजलं नाही. गरुड म्हणतय मला समजलं पण त्याला लय उशीर झाला. देव म्हणले मला काही समजलं नाही. गरुड म्हणला तुम्हाला जे नाही समजलं ते मला समजलं, पण गरुड म्हणला देवा ऐ देवा. मग देव म्हणले मोकळं बोल ना. मग देवाला गरुड म्हणतो देवा तुला जिराचीच होती. काय तिथं कशाला पाठायचं, इथं जिराची ना. देव म्हणले देवा. गरुड म्हणला देवा मला कळत नाही. ते म्हणे तुला जे कळलं नाही ते मला कळलं. पण देव पुन्हा म्हणले गरुडा एक काम कर. ते म्हणे काय. उभं राहिलेलं होतं परत जाय. गरुड उभा राहिला खालीच बसला. तो म्हणे नका करू दुरी मज मज पाया वेगळे देवा. आता पायापासून ते म्हणे उठ मी सांगतो ते ऐक जा. आणि त्या वानराला म्हणा या नगरीचे राजे प्रभू रामचंद्र भगवान यांनी बोलवलं. ते गरुड म्हणला बापू ह्या वानराला इथं राम नाही दिसला तो आपला राम काढल्याशिवाय. कारण अनुभवी आली गाला गाला. ते म्हणला नको. पण देव रागवले गरुडा जा. मग गरुड म्हणला जीव जाऊ नाही तर जिलबी खाऊ. गरुड आलं महाराज असं जवळ जवळ आलं. पहिलं जितक्या अंतरावर होतं त्याच्या डबल अंतरावर मागं थांबलं. आणि काय म्हणतं गरुड मी बोलत नाही आमचे बाबा बोला जाई. बरं गरुड काय म्हणत जाई वानर मामा. काय म्हणत ते काय म्हणत वानर मामा. मारुती राय म्हणले एका इंजेक्शनात गुण आला बाबा. मामा म्हणाला फक्त इंजेक्शन देणारा डॉक्टर पॉवरफुल पाहिजे. मग मारुती राय म्हणले काय. ते म्हणलं मारुती राय म्हणे बोलतो का येऊ पुढं. ते म्हणे तिथंच थांबा इथून सांगतो. आणि काय म्हणे ते म्हणे आमच्या नगरीचे राजे. ते म्हणे पुढं. मारुती राय म्हणे बोल नाही तर मी तिथं येईन. ते म्हणे आमच्या नगरीचे राजे प्रभू रामचंद्र भगवान यांनी बोलवलं. पळलं गरुड. माझ्या मारुतीरायने प्रभूचं नाव ऐकलं दादा आणि भुभुपकार केला. सियावर रामचंद्र की डायरेक्ट घेतली माझ्या मारुतीरायने. पुन्हा तो एक देव Bye.
देव आहे. देवाचं नाव घेतलं, हुंकार केला आणि मारुतीरायाने गरुड तिथंच धरला. नुसता धरला नाही, पखा सगळं धरला. पख होते ना, असा धरला. ए गरुडा, तू माझ्या देवाचं नाव घेतलं, पायी चलू नको, पाठीवर बसून चल. माझ्या बजरंग बलीने गरुडाला पाठीवर घेतलं. आता गरुड ज्यावेळेस पाठीवर आला, देवापशी होता त्या टायमाला नुसता नातीन दिन्ना होता. आता गरुड ज्यावेळेस देवाच्या पाठीवर बसला त्यावेळेस गरुडाचा चौपट नातीन दिन्ना सुरू झाला. किती पट? चौपट. गरुड म्हणला, कापुराच्या वाती ठाईची समाप्ती. आता पुढे जायची गरज नाही ना, लगती सायास. गरुड म्हणला, आता काय व्हायचं हो द्या. ते पाठीवर बसलं. गरुड म्हणला, चालता चालता एक काम करू, भजण्याचं जमत नाही. कोणाचं भजण्या जमत नाही. मौतीची अभंग म्हणणारी भजनी वेगळीची. गरुड म्हणला, जर मौतीला नाही आले तर आपणच अभंग म्हणून घ्यावा. ते वाटानेच अभंग म्हणत चाललं गरुड. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्या, आता कैसे येणे एक भजण्यात तिथं वाता म्हणला, ए गरुडा, अरे हे मिळाल्यावर म्हणा लागतं. मिळाल्यावर ते गरुड त्या भजण्याला म्हणला, मी मिळाल्यातच जमाय, मिळाल्यातच जमाय, मिळाल्यातच जमाय. मोठा इतिहास आहे तिथं. सत्यभामेला रूपाचा अभिमान होता. माझा विषय असा चालला, देवाला अहंकारी भक्त आवडत. मग देवाला जर अहंकारी भक्त आवडत नाही तर मग संताला आवडेल. म्हणून नाथ महाराजांनी अहंकार विरहित सेवा केली आणि श्री गुरुनी ठरविलं, असा कोण भक्त असेल म्हणजे पहिले गुरुवरी रवी महाराज, पहिले गुरु महाराज शिष्याची परीक्षा घेत होते. अण्णा पहिले कोणते? पहिले. आता गुरु इतके झाले, गुरु करती गुरु भौती भार शिष्याचा. इतके गुरु इतके शिष्य झाले. शिष्याला वेळ लागा ना कोणा गुरुकडे जावं, आणि गुरुला वेळ लागा ना कोणा शिष्याकडे जावं. इतके गुरु शिष्य झाले. पण गुरु परीक्षा घेत होते. दादा जनार्दन स्वामींनी परीक्षा घेण्याचं ठरविलं. अरे कोण भक्त असेल, कोण सेवाधारी असेल, ऐका, हे जुनी गोष्ट आहे, जुना दृष्टांत आहे. ही उजवा पाय आहे ना, पायाच्या मांडीला बेंड आणलं. बेंड काय आणलं बाई? बेंड. पाहिलं तो कधी? तुम्हाला कशी बेंड माहिती होते पुरी हो? अरे जुन्या काळात यांना विचारा ना, हे बसलेली असे बेंड होत होते बापा. कारण त्यावेळेस एवढे दवाखाने नव्हते, एकच डॉक्टर, एकच सुई. विचार आहे की नाही बाबा? एकच सुई. सरपंच आला तरी तीच, उपसरपंच आला तरी तीच, चेअरमन आला तरी तीच, गावातला शिपाई आला तरी. कारण एक पातील आणि एक स्टोभ हवा, आणि ती सुई अख्खी उकळत आहे त्याच्यामुळे इन्फेक्शन व्हायचं, त्या बिमाऱ्या पाहायला भेटत आहे. आता सरपंच गेले वेगळी सुई, उपसरपंच गेले वेगळी, त्यांचं पोरग, म्हणजे इतक्या या सुवेधामुळे त्या बिमाऱ्या पाहायला भेटत नाही. ऐका, उजव्या पायाला बेंड आणलं. बेंड आपल्याला ऐकू वाटत नाही, आपण कृतीत कधी करणार आहे? कृतीत असं बेंड आणून डोळू लागले तिथं जनार्दन स्वामी. सगळे शिष्य गोळा झाले. एक शिष्य म्हणे, जायच्या मार्गावर काय हो? कोण? महाराज. दुसरा शिष्य म्हणला, स्वामी सांगा मी काय करू? स्वामी म्हणले, काहीच करू नको, हे बेंड पाहिलं का? ते दुसरा कसा करला? म्हणजे मी तुम्हाला कृतीत करून दाखवतोय. दुसऱ्याला वमन झाली. वमन ते पाहिल्याबरोबर इतकं बेकार होत ते, वकलच बाबा. मग चौथा म्हणला, महाराज काय करायचं? ते म्हणे, ही सुई घ्यायची. ऐका बरं, आपल्याला ऐकू वाटत नाही तर आपण कृतीत कधी करणार. ही सुई घ्यायची, वरली खपली बाजूला काढायची. ऐका बरं, आणि आतलं जे अमंगळ आहे ना, मंगल नाही अमंगळ, त्याला तुम्ही होट लावायचे. ऐका ऐका ऐका. आणि तुम्ही काय करायचं? ते सेवन करायचं. तुम्ही मरतान आणि मी जगन. हे शिष्य काय म्हणले माहितीये का? यांना जगून काय करायचं हो? कोणाला? कोणाला? स्वामीला. स्वामीला. सगळे निघून गेले दादा, पण माझे नाथ बाबा एका बाजूला होते आणि जनार्दन स्वामीने ठरविलं, बस
हेच बाळ असावा सेवाधारी. म्हणून माझ्या नाथ बाबाला आवाज दिला. नाथा, नाथ बाबांनी तो आवाज कानाने ऐकला आणि किती आनंद वाटला माझ्या नाथ बाबाला. नाही त्या आनंदाची जोडा हे सांगता गोष्टी इतका आनंद वाटला माझ्या नाथ बाबाला. उड्या मारत झाले आनंदाते डोही. स्वामी, स्वामी मला बोलवलं. कशा करता बोलवलं स्वामी? नाथा, ए नाथा, मी जगेल असं वाटत नाही. माझ्या पांढऱ्या अवस्थेतले मध्ये गेला कार्तिक गेला काय? हाय का? बस बस बस. माझ्या कार्तिक सारखं, माझ्या या भैयासारखं असे जे बाळ होते माझे नाथ बाबा. कवळा हात होता, कवळा हात, नाजूक हात होता. माझे नाथ बाबा पुढे गेले आणि स्वामीला काय म्हणतात? स्वामी, असं काय बोलता? तुम्ही जाऊ नये त्याकरता या नाथाने काय करावं ते सांगा. नाथा, मला नाही वाटत मी जगेल म्हणून. तुम्ही जगावा त्याच्याकरता या नाथाने काय करावं सांगा ना. हे कोण बोलतं? ही बाल्य अवस्थेतले नाथ बाबा बोलतात. काही नाही नाथा, हे मला पेंड आलं इथं. माझ्या नाथ बाबाला ओमन झाली नाही, माझ्या नाथ बाबाला मळमळ झाली नाही. माझ्या नाथ बाबाने आपला उजवा हात त्या पेंडावरून हात फिरू लागले, ते कवळा हात आला बाला करू लागले. असा, बाबा बरं लागतं, बाबा बरं लागतं. जनार्दन स्वामीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. नाही ना बाळा, मग तुम्हाला बरं कधी वाटेल बाबा? ही सुई घ्यायची, वरली खपली काढायची, आतली जी घाण आहे ना अमंगळ, ते तुम्ही सेवन करायचं. तुम्ही मरतान आणि मी जगेल. काय म्हणतात माझे नाथ बाबा? स्वामी, माझ्यासारखे हजारो नाथ गेली तरी चालतील, पण तुमच्यासारखा स्वामी जायला नको. म्हणून आज आपण नाथषष्ठी सोहळा पाहतोय. आलं लक्षात? माझ्या नाथ बाबांनी सुई घेतली, खपली बाजूला केली, काही मनामध्ये शंका कुशंका न घेता डायरेक्ट होट तिथं लावली. ती श्रीगुरूची ताकद होती महाराज. जे तुमच्या आमच्या डोक्यात अमंगळ आहे ना, ते अमंगळ नाही मंगल झालं. फळाचा राजा आंबा डायरेक्ट पोयच माझ्या नाथ महाराजांच्या तोंडात आली आणि नाथ बाबा आंब्याची पोय चाकू लागली. आणि नाथ महाराज काय म्हणतात? स्वामी, असे रोज अंगाला बेंड होऊ द्यायचा आणि मला रोज बोलायचा. फळ काय कोणाला भेटणं एवढं सोपं आहे का? मग जनार्दन स्वामींनी ठरलं, हे विद्यार्थी आपल्या परीक्षेला पास झाला, या विद्यार्थ्याची देवाची भेट व्हायला पाहिजे. म्हणून त्या टायमाला एक देव तिथं आले. त्या देवाचं नाव आहे सद्गुरु दत्त महाराज. दत्त महाराजांनी नाथाला पाहिलं आणि नाथ महाराजाला पाहिल्याबरोबरच आपलं रूप बदलून टाकलं, फकीराचं रूप धारण केलं, गाईला पुत्री बनविलंय. आणि जनार्दन स्वामीला म्हणले, हो स्वामी, निकालो दूध. काय का? कुत्ती का? लगेच दूध काढलं, झोळीत हात घातला, तुकडे काढले, बारीक भुगा केला, काला केला आणि दोघांनी खायला सुरुवात केली. दोघांनी कोणी? वा वा वा, असं पाहिजे. नाही तर आमचं चाललं झेल, तुमचं चाललं झेल. जनार्दन स्वामींनी दत्त महाराजांनी खायला सुरुवात केली. माझ्या नाथ बाबाची निष्ठा ढळली. अरे अमंगळाचं मंगल बनविलं, फळासारख्याच आंब्याची कोय बनवली अमंगळाची. माझे गुरु किती मोठे, ते कशात खातात, ते कोणतं दूध आहे याचं घेणं देणं नाही, पण माझे श्री गुरु आहे, निष्ठा आहे. आणि ज्याची निष्ठा ढळती ना बुवा, बरं काय, ज्याची निष्ठा ढळती तो कधीच मोठा होत नाही. लक्षात ठेवा. आपल्या जीवनात ज्या श्रीगुरूने आपल्यावर कृपा केली त्या श्रीगुरूला कधीच विसरलं नाही पाहिजे. आणि तो विसरला तो कधी मोठा होत नाही. आणि सतत जर श्रीगुरूचं चिंतन केलं तर तो कितीतरी मोठा होतो. लक्षात ठेवा. मी कीर्तन करत नव्हतो, मी स्वतः कीर्तन करत नव्हतं, मृदंग वाजवत होतो. एक आमच्या नारळी सप्त्यामध्ये पाथडी तालुक्यात नगर जिल्ह्यात एक इळी सारखं गाव आहे. त्या गावात कोणीतरी बाबा नाही आले तर माझे श्रीगुरू मला म्हणले, लई दिवसाची गोष्ट म्हणे, महादेव. म्हणलं काय बाबा? बांध फेटा. म्हणलं बाबा आपल्याला हे नाही, बांध बांध. मला फेटा बांधला, मी उभा राहिलो. बोलण्याची थोडी सवय होती, लई दिवसाची गोष्ट. मृदंग वाजवत असताना अभंग घेतला, अर्धाक्षण घडे संताची संगती, तेने होय शांती महत बापा, संत संगती. अभंग घेतला आणि जी कीर्तन झालं, कीर्तन संपल्यावर मी गेलो. एवढे काही कीर्तन झालं नाही पण केलं. बाबाला म्हणलं बाबा आता जमलं, पण नंतर
बाबांनी माझ्या श्रीगुरूंनी मला सांगितलं मी नसेल पण तुला माझी आठवण येईल. माझा आशीर्वाद आहे. फार महाराष्ट्रभर हिंडशील, महाराष्ट्राच्या बाहेर मला आजही माझ्या श्रीगुरूची आठवण येते. मी कुठे गेलो तर माझ्या श्रीगुरूला मी विसरत नाही. ही माझी निष्ठा आहे आणि या निष्ठेमुळं आज मी ह्या गोष्टी करतोय. आलं लक्षात. कधी मृदंगाचार्य असो, गायक असो, आता नामदेव अण्णाचे बरेच शिष्य चांगले मोठमोठे आता सध्या महाराष्ट्रभर फिरतात, महाराष्ट्राच्याही बाहेर जातात. आपण विचारलो आम्ही अण्णाकडे शिकत होतो. कोणाकडं? आता ते मोठमोठ्याले महाराजाकडे शिकतात. पण पहिले गुरु कोण? ही निष्ठा आहे त्यांची, अण्णावर निष्ठा आहे म्हणून ती आज मोठाली आहे. लक्षात ठेवा. ही निष्ठा कधी डळली नाही पाहिजे. नाथ महाराजांची निष्ठा डळली नाही. नाथ महाराज म्हणजे असो माझे श्रीगुरु, माझे श्रीगुरु असा बरेच दिवस उत्क्रम चालला आणि एक दिवस जनार्दन स्वामींनी दत्त महाराजाला विनंती केली, ओ महाराज द्या ना माझ्या भोळ्या बाबड्याला दर्शन. त्यांचे आता सध्या योग नाही. एक दिवस जनार्दन स्वामीने तीच करवंटी वाटी नाथ महाराजाकडे फेकली आणि सांगितलं याला धुवून आणा. चाटीलं नाही, स्पर्श झाल्याबरोबर नाथ महाराजांचा त्या वाटीला स्पर्श झाल्याबरोबर हाताचा नाथ बाबाला फकीर न दिसता 3 शिरस 6 आणि कुत्री न दिसता गोमाता दिसली. नाथ महाराज म्हणतात माझ्या श्रीगुरूमुळे हा देव कळला. 6 हाताचा आहे, 3 डोक्याचा आहे. कोण देव आहे? दत्त महाराज आहे. नाथ महाराजांनी ठरवलं या देवाकडनं जाता या देवाचं भजन करू. तुम्ही आम्ही सुद्धा त्या देवाचं भजन करा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ श्रीपाद वल्लभ काय झालं? भजन झालं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. परिणाम असा झाला या भजनाचा, देवाला वाटलं. कोण्या देवाला? दत्त प्रभूला वाटलं इतकं भजन केलं या देव भक्तांनी, या भजनातून उतराई होण्याकरता काय करावा म्हणून निळोबाराय वर्णन करतात. त्या देवाने काय केलं नाथ महाराजांच्या तिथं. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागरी कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागरी चक्र सुंदर प्रमाण दिलं आमच्या रवी महाराजांनी. देवानी काय केलं? निळोबारा सांगता पण काय पण आहे. ज्यांचं भजन नाथ महाराजांनी श्रीगुरूच्या कृपेने ज्यांचं भजन केलं दिगंबरा दिगंबरा, त्या दिगंबरानी निळोबाराय म्हणता नाथ महाराजांच्या घरी काय केलं. आपला विषय असा आहे दत्त चोपदा
आपलं कीर्तन दादा. निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी, दत्त चोपदारी करी तसे. दत्त महाराजांनीच नाथ महाराजांच्या दारात का चोपदारकी करावा? करण्याचं कारण काय? याच्यावर आपण कधी आत्मचिंतन केलं? अरे श्री गुरूंची सेवा केली, श्री गुरु प्रसन्न झाला, श्री गुरुमुळे देव ओळखला गेला. देवाकडनं जाता त्या देवाचं भजन केलं, ते देव दारात आला. आपल्याही दारात येईल, आपल्याही घरात येईल, पण तिथं श्री गुरुची गरज आहे. प्रत्येकाला श्री गुरु असावा का नसावा? असावा. श्री गुरु भेटला का श्री गुरु मार्ग दाखवत असतो. मार्ग दावणी एकदा त्यांनी मार्ग दाखवला का आपण त्याची ध्यान धारणा करायची, मग त्यो घरी येतो. मग नाथ महाराज म्हणतात त्यो माझ्या दारात आला, माझ्या घरात आला. हे तुम्हाला पटत नसेल, आता तुम्ही म्हणणारे सावध राहा. हे जर तुम्हाला पटत नसेल तर नाथ महाराज म्हणता माझ्या जीवनात मला 2 श्री गुरु लाभले. किती? 2. कोणते कोणते श्री गुरु? एका श्री गुरुने अमंगळाचं मंगल फळ म्हणजे आंबा बनवला, आणि दुसरे श्री गुरु जे मला लाभले त्या श्री गुरुचा नाथ महाराज परिचय देतात. चालविली जड हरली ताग याची. याच्या पुढे जाऊन सांगू का? स्त्रीचा तो केला पुरुष उभा. हे माझे दुसरे श्री गुरु आहे. एक जनार्दन स्वामी आहे, एक माझे श्री गुरु ज्ञानोबर आहे. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव. माझ्या जीवनात मला दुसरे श्री गुरु जर कोण भेटले असेल, त्या श्री गुरूंचं नाव आहे ज्ञानेश्वर महाराज. माझे ज्ञानोबर आहे सुद्धा म्हणतात. द्वारकेचा राणा पांडवा घर, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुना, आणि द्वारकेचा राणा पांडवा. मग मी बी माझा अनुभव सांगतो. घेतलेल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज म्हणतात कोणाच्या घरी त्यांनी काम केलं. महाराज अनुभव सांगतात. माझ्या देवाने कोणाकोणाची इथं काम केलं. धर्मा घरी असे, अर्जुनाचे रथी बसले, रथावर अर्जुनाच्या रथावर बसले, रथावर सारथ्य पण केलं. ध्वजस्तंभावरी वांढरू मृत्युमंत शंकरू, सारथे सारंग धरू अर्जुनेसी. कोणता देव येतो? जो या देवाचाही. कोणता देव? ढोबार होमा
भजन करा विठोबा रखुमा देवाने जे काम केलं ना, ऐका, देवाने जे काम केलं या विश्वात कोणी ते काम करणार नाही, पुढे करणार नाही, मागे करणार नाही. फक्त आता बोलत चला कोणाचा बाप मरू नाही. पण मी याला लोक काय म्हणते, घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी किंवा तुमच्या बापासारखी, बरोबर नाही. एखादी आई मरू नाही पण मी दुसरी माता म्हणते बापाराव घाबरू नका, आम्ही तुमच्या आईसारखी. बाप भेटतो, आई भेटती, बहीण भेटती, भाऊ भेटतो, चुलता भेटतो, चुलती भेटती, पण एखाद्याची कोण म्हणलं ते? ऐका ऐका, सगळं नाटक करतं, पण हे नाटक कोणी करतं? पण माझा विश्वाचा मालक काम्यक्य वनामध्ये रथ थांबला जातात, आणि रथ थांबल्याच्या नंतर अर्जुनाला भगवान म्हणतात, अर्जुना पाणी घेऊन ये. अर्जुनाने कमंडोलो हातात घेतलं आणि पाण्याला चाललंय, आणि काम्यक्य वनामध्ये अर्जुनाला मोह झाला. इथं जर माझी बायको असती तर म्हणून तर भगवंताने रथावरून खाली उडी मारली आणि सुभेद्रेचं रूप धारण केलं आणि अर्जुनाच्या पुढे जाऊन उभा राहिली आणि अर्जुनाला म्हणू लागली, मालक मालक. अर्जुन घाबरलं ना महाराज. ते म्हणलं इथं काय हाडुळीन तर नाही, आपण म्हणणं इथं येणं सांगत. ते म्हणे मी म्हणणं तू इथं येणं. ते म्हणे तुम्ही मला ओळखलं की मी कोण आहे? ते म्हणे कोण आहे म्हणजे माझी बायकोच आहे. पण ओळखलं का? ते म्हणे काय ओळखायचं? मी कोणाची बाई नाही म्हणे, कृष्णाची आहे. माझ्या भावाला काय कळत नाही? ते म्हणे तिन्ही लोकातलं कळतं, स्वर्ग मृत्यू आणि. जर माझ्या भावाला जर तिन्ही लोकातलं कळत असेल तर त्याच्या बहिणीला काय नवऱ्याच्या मनातलं कळणार नाही का? हे बी आपल्यासारखंच भोपे होतं ना महाराज. सकाळीच उठलं का काही जण काय मंदिराकडे येते काय? सकाळीच उठले बुवा, जय देव जय माझी बायको, तुझे सांगेल तिने हे ऐकू, तू माझी अंबान मी तुझा भोप्या. काय भोप्या काय आंबा, असं होतं ना महाराज. काय बोलायचं ते बोललं. देवरूपी बायको म्हणती, मालक बराच वेळ झाला मला जावं लागतं, काही आठवण म्हणून काहीतरी द्या. अर्जुनाने 10 दिवशी हातातली अंगठी काढली, देवरूपी बायको जवळ दिली, आणि अर्जुन काय म्हणतो, तो तिकडे बसलेला आहे, तो बघेल. आता त्यो बघेल का त्योच होता? अरे यांनी रात्रंदिवस भजन करून त्यांना नाही कळलं तर आपल्यासारख्याचं काय असेल? 8 दिवसा मंगळवारी. ते म्हणे नाही 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 बघ, अहो अर्जुनाने तिकडं पाहणं, भगवंताने अदृश्य होणारा थर जाऊन बसणं, अर्जुन पाणी घेऊन जाणं, आणि भगवान कृष्ण असे हसले. का अर्जुना उशीर झाला, कोणी भेटलं होतं का? अर्जुन म्हणला पाहिलं का काय म्हणून? म्हणला नाही नाही कोणी नव्हतं भेटलं. त्या पाहिजे चला निघला. चकचक करत असताना अचानक आज अर्जुनाचं लक्ष अंगठीकडे गेलं, आणि मग अर्जुन म्हणतो, तरी म्हणतो ह्यो मला म्हणला कसं कोणी भेटलं होतं का? बहीण भावाला नाही भेटायची तर कोणाला भेटायची? पण अंगठी द्यायची काय गरज होती? रथातून खाली उडी मारली, खरी बायकोची तर होती ना. अर्जुन धावला मारणार, अरे अंगठी काय दिली? ते म्हणजे काय तुमच्या डोक्यावर परिणाम आहे? कोणती अंगठी, कुठली अंगठी, अर्जुन मला तुला दिलती ना. ते म्हणजे मला काय बोलायला लागले तुम्ही, असं काय करायला लागले? मला पुन्हा म्हणजे तुमच्या डोक्यात. पुन्हा धावलं, मारणार तितक्यात भगवंताने हातारला. अर्जुन का मारतो? तेव्हा मी तुला खोटं बोललो, माझ्या मनाला बोचकरू लागलं. तुझ्या हातात अंगठी पाहिली, ही मी तिच्याजवळ दिलती, ही मला तिथं भेटली होती, मी तुला खोटं बोललो. भगवान कृष्ण परमात्मा म्हणता, अर्जुना ती तुझी बायको नव्हती, मी तुझी बायको बनलो. यालाच म्हणा जांकी दासाचा होय एका जनार्दनी देव. हा अनुभव म्हणे पहा प्रत्यक्ष पुराणे 2 गोष्टी, हा अनुभव आणि आईशी शांती. योग योगाला आपण त्याच्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. कधी 2 तास झाले कळले नाही. यालाच खरा परमार्थाचा आनंद म्हणतात. यांच्याकडे बघून मला वाटत नाही 2 तास झाले. नाहीतर रामकृष्ण हरी म्हणणं, पाखवाच्याने 10 घेणं 10 घेणं करणं, आणि पुढच्यानी काही जण कीर्तनात झोपत येत, घरी गेल्यावर कीर्तन करायचं माप काढी देत. काही जण अर्धवट ऐकते. माझं एक प्रमाण चाललं, तुका म्हणेन तू सर्प नारायण. जे झोपलेलं होतं ते खरबडून जागी झाले.
ते बोललं बापू इथून साप नारायण. त्यांनी पुढचं ऐकायचं ना, पुन्हा झोपलं ती. घरी गेलं आणि सकाळीच उठलं. एक टप्पू येतो याच्या पुढं आला. बायकोला म्हणला किती दिवसापासून कीर्तनाला जाते रे? ती म्हणे मला सांगता येत नाही तेव्हापासून. तुला कधी नारायणाने भेट दिली का? ती म्हणे नाही बरं. कुंकाचं पंचपाळा आण म्हणे. त्याने कुंकाचं पंचपाळा आणलं. एका बोटाला कुकू, एका बोटाला हळद घेतली, त्या इंच्याजवळ गेला आणि त्याला काय म्हणतो तिथं हसासारखा विषय आहे. ते म्हणे मला माहीतच नाही बाबा तुमचा नारायणाचा अवतार आहे म्हणून. मला रात्री कळलं महाराजांच्या कीर्तनात तुम्ही नारायण आहे म्हणून. त्याने कुकू हळद घेतली आणि त्याच्या नांगीची पूजा करायला लागला. कोणाच्या ते इच्छू आहे महाराज. कुकू हळद घेणं, नांगेर बोट ठेवणं, याला ठणका देणं आणि याचा बिगर बँडचा डॅन्स सुरू होणं सगळंच असं. आणि मग आला सप्ताह कमिटीकडं इकडं असा सगळं. एक जण मला काय दुसरा मला तिसरा मला मोकळं बोलणं. तो म्हणे नुसता रात्रीचा महाराज भेटावा. आणि हात गेला तो म्हणे महाराजाला लय बिघडला होती. मग त्याचं ऐकून तर काम बिघडलंय. पण हे तेव्हा काय झालं, रात्रीचे महाराज नाही म्हणले का तुका म्हणे इथून सर्प नारायण म्हणे. हो ते इच्छू साप नारायण म्हणले आमच्या घरात निघलं. मी सकाळी ते दिसलं, त्याच्या नांगीची पूजा केली. त्यांनी ठणका त्याला अजून त्रास होतो. मग दुसरा म्हणला तो पुढचं ऐकलं नव्हतं. तेव्हा त्या टायमाला मला डोळा लागला होता. आता तो हा डोळा कुठे लागेल त्याला कीर्तनकार काय करी. महाराज म्हणले तुका म्हणे इच्छू सर्प नारायण पण मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा